मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीरीजच्या टॉपिकवरती काही एमसीक्यूज पाहणार आहोत. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या प्रत्येक प्रश्नमागचं लॉजिक, त्यासोबत आपण कसं सॉल्व्ह करतोय आणि तुम्हाला एक्झाममध्ये कोणत्या प्रकारे या गोष्टीला अप्रोच केलं पाहिजे हे देखील कळेल. तर चला आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला पहिला प्रश्न पाहूया. मित्रांनो, आधी समजून घेऊया आपण नेमकं सीरीजमध्ये असतं काय. तर आता ही आहेत टर्म्स, ठीक आहे. फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे, थर्ड आहे आणि फोर्थ आहे. सर्वात पहिलं आपल्याला या टर्म्समध्ये जे काही रिलेशन आहे, जे काही लॉजिक आहे ते माहिती करून घ्यावं लागेल. ठीक आहे. लॉजिक माहिती केल्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता एलिमेंट येईल किंवा कोणतं ऑप्शन येईल हे माहिती करून सांगायचं. तर चला आता आपण सगळ्यात पहिले लॉजिक शोधूया. आता 3.5 आणि 7 यांच्यामध्ये काही रिलेशन दिसते का तुम्हाला? ट्राय करा, नाही कळालं तर मी आहेच. ठीक आहे. आपलं वाटलं तर व्हिडिओला पॉज करा, तुमचा आन्सर आपल्या कमेंटमध्ये द्या. त्यासोबतच नाही कळालं तर काही हरकत नाही, आपण सोबत सॉल्व्ह करूया. तर चला आता सगळ्यात पहिलं 7 आणि 3.5 याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तर तुम्ही जर 3.5 मध्ये 3.5 ॲड केलात तर तुम्हाला 7 मिळेल. नेक्स्ट बघितलात 7 आणि 10 मध्ये काय आहे, सॉरी 10.5 मध्ये काय आहे, तर इथे पण तुम्ही जर 7 मध्ये 3.5 ॲड केलात तर तुम्हाला 10.5 मिळेल. म्हणजे प्रत्येक एलिमेंटमध्ये आपण 3.5 ॲड करतोय. तसंच जर आपण 14 मध्ये, तर बघ तुम्ही 14 मध्ये आपण 3.5 ॲड केलं तर आन्सर काय मिळेल? 17.5. याच्या ऑप्शनमध्ये आहे का? येस, ऑप्शन डी आहे. नेक्स्ट पाहूया 7, 12, 19, 28 आणि 39. आता 7 आणि 12 मध्ये काय आन्सर आहे? सगळ्यात पहिलं तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिलं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन या 4 गोष्टी लॉजिक लावून बघा. जर ते मॅच करत असतील तर ते तुमचा आन्सर असेल. ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाईम हेच गोष्टी आपण वापरतो. जास्त गोष्टीला कॉम्प्लिकेट न करता आपण याच्यावरच राहूया. तर 12 आणि 7 मध्ये काय आहे? तर 5चा अंतर आहे. डिफरन्स बघितलात. मग 19 आणि 12 मध्ये कितीचं आहे अंतर? तर 7चा आहे. मग 28 आणि 19 मध्ये 9चा आहे. 39 आणि 28 मध्ये 11चा आहे. तुम्ही जर बघितलात तर 5, 7, 9, 11 हे सगळे ऑड नंबर्स आहेत. ठीक आहे. आणि म्हणजे हे सीरीज कंटिन्यू होते. आता इथे पुढे काय येईल? तर पहिलं 5 आहे, मग 7, 9, 11, मग येईल 13. मग आपल्याला 39च्या पुढे जो नंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 13 ॲड करावं लागेल, जेणेकरून आपला जो एक्स नंबर आहे इथला तो मिळेल. सो 39 मध्ये जर आपण 13 ॲड केलं तर काय येईल? हे 2 आणि हे 52. ओके. सो ऑप्शन ए असेल 52. नेक्स्ट प्रश्न पाहूया. आता ही जी सीरीज आहे मित्रांनो ती आहे डिक्रीजिंग सीरीज. याच्यामध्ये तुमचा जो नंबर आहे तो डिक्रीज होतोय. ठीक आहे. 36 पासून ते 22 पर्यंत डिक्रीज होतोय. सो याला आपण डिक्रीजिंग सीरीज म्हणतो. इथे लॉजिक जर तुम्ही बघितलात तर सगळ्यात पहिले दोन जे टर्म आहेत 36 आणि 28 याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर 8चा आहे. नेक्स्ट असेल 28 मायनस 24 केलात तर तिथे काय असेल? 4चा डिफरन्स आहे. मग 24 मायनस 22 मध्ये किती आहे? 2 आहे. आता तुम्ही बघितलात तर 8/2 4 याचा आपल्याला, याला जर तुम्ही डिवाइड केलं 2 ने, याचा हाफ, इन शॉर्ट हाफ करतोय आपण, तुम्हाला 4 मिळेल. 4चा हाफ केलात 2 मिळेल. 2चा हाफ केलात तर काय मिळेल? 1 मिळेल. तर तुम्हाला असा नंबर शोधायचा आहे ज्याच्यामध्ये 22 आणि नेक्स्ट नंबरमध्ये 1चा डिफरन्स आहे. सो एकच ऑप्शन असेल, ऑप्शन सी, दॅट इज 21. दोघांमध्ये 1चा डिफरन्स आहे. नेक्स्ट पाहूया 7, 9, 13, 21, 37. आता इथे ऑप्शन बघा तुम्ही. त्यासोबतच लॉजिक काय असेल? 7, 9 मध्ये किती? 2चा अंतर आहे. 9, 13 मध्ये किती आहे? तर 4चा आहे. नेक्स्ट नंबर्समध्ये कितीचा आहे? 8चा आहे. 21, 37 मध्ये किती आहे? तर 16चा आहे. तुम्ही जर नीट लक्ष दिलात तर 2 इंटू 2 किती? 4. 4 इंटू 2 किती? 8. 8 इंटू 2 किती? 16. म्हणजे प्रत्येक नंबर हा 2 ने मल्टिप्लाय केला आहे. सो नेक्स्ट नंबर काय असेल? तर 16 इंटू परत 2 करावं लागेल, ज्याने आपल्याला मिळेल 32. सो 37च्या नंतर जो नंबर असेल त्याच्यामध्ये आणि 37 मध्ये 32चं अंतर असेल. म्हणजे 37 प्लस 32 केलात 39, 6, 69 नंबर आहे. ऑप्शन सी आहे. कळतंय? नेक्स्ट पाहूया 27, 32, 30, 35, 33. आता तुम्ही ते बघितलात तर ही निदर डिक्रीजिंग आहे नॉर इन्क्रीजिंग आहे, कारण की एक नंबर छोटा होतो, एक मोठा होतो. आता अशा टाइमला काय करायचं? तर अल्टरनेट नंबर शोधायचा. म्हणजे 27 मी लिहून घेतो. 27, 32, 30, 35 आणि 33. तुम्ही इथे नीट बघितलात, तुम्ही जर 27 मध्ये 3 ॲड केलात तर तुम्हाला 30 मिळेल आणि 30 मध्ये अजून 3 ॲड केलात तुम्हाला 33 मिळेल. तर त्यासोबतच 32 मध्ये
3 ॲड केलात 35 मिळेल. आता नेक्स्ट नंबर काय असेल विचारले, तुम्ही जर परत 35 मध्ये अजून 3 ॲड केलात तर तुम्हाला काय मिळेल, 35 प्लस 3 काय येतील, 38. ठीक आहे, ऑप्शन आहे डी. आता बघा तुम्ही, मी या वेमध्ये सॉल्व्ह केलंय, किंवा तुम्ही असंही करू शकता, तुम्ही जर 27 मध्ये 5 ॲड केलात तुम्हाला 32 मिळेल. यामध्ये तुम्ही जर -2 केलात तर 30 मिळेल. परत +5 करा, परत -2 करा, परत +5 करा, स्टील तुमचा आन्सर सेम येईल, दॅट इज 38. इट डिपेंड्स ऑन यू, तुम्ही कोणतं लॉजिक यूज करताय किंवा तुमचं कोणतं लॉजिक बरोबर येतं. नेक्स्ट पाहूया, 71, 59, 48 लिहून घेतो. 71, 59, 48, 38 आणि 29. आता ही डिक्रीजिंग ऑर्डर आहे. सो यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे, तर 12चा, याच्यामध्ये 11, यांच्यामध्ये 10चा आहे आणि याच्यामध्ये 9चा आहे. सो इझी आहे सिरीज ही डिक्रीजिंग होती आहे. सो नेक्स्ट असेल 8. सो आपण जर नीट बघितलात, आपण जर 29 मधून 8 मायनस केलात तर आन्सर काय येईल, 21, ऑप्शन बी. नेक्स्ट पाहूयात, 14, 21, 30, 41, 54. आता इथे बघितलात तर या दोघांमध्ये +7, मग +9, +11 हे +13. नेक्स्ट काय करतील मग आपण ऑड नंबर केलं, हे सिरीज मला माहिती आहे. सो 7, 9, 11, 13 पुढे काय येईल, +15. तर 54 मध्ये तुम्ही जेव्हा +15 कराल तर तेव्हा आन्सर काय येईल, 69, ऑप्शन सी. नेक्स्ट पाहूया, 2, 5, 10. आता इथे मध्ये आहे यावेळेस, ठीक आहे, क्वेश्चन मार्क मध्ये आहे आणि शेवटी 26 आहे. आता 2, 5, 10 क्वेश्चन मार्क आहे 26. आता याच्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, तर 3चा, हे 5, हे आपल्याला माहीत नाही आहे. सो आपण इथे एक्स घेऊया आणि आपल्याला हे सुद्धा माहीत नाही आहे, हे आपण वाय घेऊ. ठीक आहे, कारण हे चेंज होतोय. तुम्ही जर आधी 3 या 2 गोष्टीकडे लक्ष दिलात, हे 3 आहे आणि हे 5 आहे, याच्यावरून तुम्हाला लॉजिक कळतंय की आपण सेम म्हणजे ऑड नंबरची सिरीज फॉलो करतोय, 3, 5, 7, 9 अशा प्रकारे. आता जर तुम्ही फॉर एक्झाम्पल जस्ट एक एरर अँड करेक्शन आपण बघूया. जर तुम्ही 5 मध्ये तुम्ही जर 10 मध्ये 7 ॲड केलं तर काय येईल, 17 येईल. ठीक आहे, जसं एक एक्झाम्पल आपण घेऊया. ठीक आहे, आलं. 17 मध्ये तुम्ही 9 ॲड केलात तर तुम्हाला 26 मिळते का, तुम्ही हे चेक करा आधी. मिळत असेल तर आपली ही सिरीज, आपण जे लॉजिक यूज केलं ते बरोबर असेल. नसेल मिळत तर तुम्ही दुसरं लॉजिक यूज करा. पण इथे या सिच्युएशनमध्ये आपले हे लॉजिक बरोबर चाललंय. आपलं हे जे लॉजिक आहे तेच बरोबर आहे, कारण की इथे +7 येईल आणि इथे +9 येईल. देअरफॉर 17 हा जो आपण टर्म घेतलाय तो बरोबर असेल, म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट पाहूया, 97, 86 मी लिहून घेतो. 97, 86, 99, 88, 101 आणि नेक्स्ट नंबर विचारले, नेक्स्टचे 2 नंबर विचारलेत. ठीक आहे, तुम्ही जर नीट पाहिलात तर तुम्ही हे बघा, तुमच्यानुसार तुमचे लॉजिक तुम्ही वापरू शकता. सध्या मी माझं लॉजिक वापरतो. सो सगळ्यात पहिल्या 2 टर्ममध्ये किती डिफरन्स आहे, सॉरी हे 97 आहे. दोघांमध्ये डिफरन्स असेल 11चा, 11चा आहे. नंतर असेल डिफरन्स 13चा. ठीक आहे, हे प्लस होत आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. नेक्स्ट आहे परत -11 होतोय, नेक्स्ट परत +13 होतो. म्हणजे काय होतं, हे अल्टरनेटली -11 +13 -11 +13 होत आहेत. सो नेक्स्ट काय टर्म येईल याच्या, तो येईल -11च्या डिफरन्सनी, म्हणजे काय, तर 90. आता तुम्ही ऑप्शन बघितला तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे 90चा बी. त्याच्या नेक्स्ट टर्म काय येईल, +13 केल्यावरती आता आपण 90 मध्ये +13 करावं लागेल आपल्याला, म्हणून 113. सो ऑप्शन बी येईल. नेक्स्ट पाहूया, 3, 6, 18 आणि 72. आता इथे थोडंसं वेगळं आहे, इथे नॉट ॲडिशन पण नाही आहे, सबस्ट्रॅक्शन पण नाही आहे, पण इथेच कारण की इथे जे टर्म्स आहेत ते खूप एक्सपोनेन्शियली वाढत आहेत. सो आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन बघावं लागेल. अब तुम्ही 3 मध्ये × 2 केलात तर आपल्याला काय मिळेल, तर 6 मिळेल. मग याच्यामध्ये × 3 करावं लागेल तर 18 मिळतील. 18 मध्ये जर तुम्ही × 4 केलात तर तुम्हाला 72 मिळतील. सो आता नेक्स्टमध्ये काय करावं लागेल, तर ×5 करावं लागेल. सो 72 × 5 केला तर तुम्हाला मिळतील 036. आता मित्रांनो, आन्सर ॲक्च्युली आपलं 360 येतं, पण आपल्या कुठल्याच ऑप्शनमध्ये हे आन्सर नाही आहे. बट आय थिंक मी बाय मिस्टेक हे ऑप्शन्स टाकलेत. सो करेक्ट आन्सर हे असेल. नेक्स्ट पाहूया, 2, 3, 5, 9,
आणि 17 आहे. आता इथे लॉजिक काढूया आपण. आता हे बघा, इथे आपलं जे लॉजिक आपण करायचो सबट्रॅक्शन ॲडिशन ते नाही चालणार आहे, कारण की इथे नंबर्स खूप ऑड येत आहेत. सो इथे आपल्याला काहीतरी वेगळं डोकं लावावं लागेल. तर आता इथून बघूया आपण. सगळ्यात पहिलं तुम्ही बघितलात तर 2 × 2 - 1 काय येईल? 3 येईल. मग 3 मध्ये काय करा? 3 × 2 परत -1 करा. काय येईल? 5. परत 5 मध्ये 5 × 2 - 1 येईल 9. सिमिलरली 9 × 2 - 1 17 येईल. म्हणजे आपल्याला इथे टॉपिक आपल्याला जे लॉजिक कळलं आहे आपलं, इथे लॉजिक काय असेल? इनिशियल नंबर × 2 - 1. मग आता काय करायचं आहे? 17ला × 2 करा पहिलं. काय येईल? 34. याला -1 करा. आन्सर काय येईल? 33. ऑप्शन डी असेल. आता हे बघा, भरपूर वेळेस आपल्याला असं होईल की आपलं लॉजिक कळत नाही आहे, बट थोडं तुम्ही जर डोकं लावला, थोडं लॉजिकली विचार केला, तर तुम्हाला याचा आन्सर नक्कीच मिळून जाईल. आणि यासाठीच मी आपले व्हिडिओ बनवतो, की जेणेकरून तुम्हाला कळतील की आपण कोणत्या प्रकारे, कोणत्या टाईपचे प्रश्न किती वेगवेगळ्या प्रकारे सोडवू शकतो. सो पूर्ण व्हिडिओ पहा आणि यासोबतच तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा. नेक्स्ट पाहूया. 0, 3, 8, 15. आता मित्रांनो, हा पण क्वेश्चन थोडासा विचित्र दिसतोय तुम्हाला. सो एक आपण लॉजिक वापरू शकतो. तुम्ही फॉलो करू शकता. यामध्ये आपण 1 जो की इनिशियल नंबर आहे, त्याचा स्क्वेअर घेऊन -1 केला तर तुम्हाला काय मिळेल? 0. सेकंड टर्म काय आहे? तर जर तुम्ही 2ला 2चा स्क्वेअर घेऊन -1 केला तर तुम्हाला 3 मिळेल. मग 3चा स्क्वेअर घेऊन -1 करा, तुम्हाला 8 मिळेल. सिमिलरली तुमची 4चा स्क्वेअर केलात, -1 केलात तर काय? 15 मिळेल. सो लॉजिक क्लिअर आहे. एक नंबरचा स्क्वेअर -1 करायचं आहे. आता नंतर नेक्स्ट टर्म काय असेल? तर 5. 5चा स्क्वेअर करा, 25 - 1 24. ऑप्शन असेल ए. नेक्स्ट प्रश्न पाहूया. 8, 16, 28, 44. आता यांच्यामध्ये लॉजिक काढूया आपण जरासं. या दोघांमध्ये काय असेल? +8 केलं की निघेल हे आन्सर. प्लस हे 12 असेल, हे 16 असेल. याचा अर्थ काय होतोय? तर हे जे टर्म्स आहेत ते 4 वाढत आहेत. म्हणजे नेक्स्ट टर्म काय असेल याची वाढणारी? ती असेल 20. म्हणजे आपल्याला याच्या आणि याच्या नेक्स्ट टर्ममध्ये 20चा डिफरन्स बघावा लागेल. सो 44 + 20 केलात तर काय येईल? 64. ऑप्शन बी. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे क्वेश्चन्स. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.